हॅलो गाईस, तर पुन्हा त्यासोबत आपल्याकडे व्लॉगमध्ये गाईस. चला मस्त सकाळ सकाळ व्लॉग स्टार्ट केले. चालूच आहे रे. नाही काही जस्ट निघाले तर आता जायचं क्लासला. वाजलं कंप्लीट. चलो काही जाते डायरेक्ट. डायरेक्ट भेटतो क्लासला गेल्यावर. हे गाडी चला मस्त पाणी जस्ट क्लासला आलो. आता बघू आलतो पण बायल्याने बनवलेला. एक तुझा एरा झाले ना तिथे नको बसू मग. आता बायल्या येऊन काही फायदे व्हायचं झाले अक्का तरी येतं सगळं. होतं ना मग बघ गाईज. नीलच्या पप्पाचं म्हणलं होतं बघ कसं घाबरले. थोबर बघ गाईज, थोबर गाईज, थोबर बघण्यासारखं आलं. गाईज कोणचे फादरचा गाईज कोणचे पप्पाचा पप्पाचा फोन येते ना असे बरं येतं काही बी बोलायला. गाईज मेरा चावल है मेरा, देख सकते हो गाइस. गाइस उधर गया ऋषी म्हणजे वापस यायला पाहिजे रे. ऋषी पण मारलाच पाहिजे. गाईस ज्यावेळी का 10वीचे पेपरला अभ्यास नसेल केला तसा डोल लावून अभ्यास करता. काय बोला गायचा ना, काय सांगू गायचा ना. बघा लगेच लगेच त्याला माहिती आता कॅमेरा में कैद हुआ है मैं. बघू शकता काय. हा तो बघ तिथं बीजेम बघ. बीजेम बघ, बीजेम बघ. 12 वाजले झाला आता कंप्लीट. याचा उत्तर येऊ. अरे चुकीचं झालं. काहीच गाणी बघा काय बोलतोय. प्रेम कहाणी बोलतो. नील कोण? नील हा काय बाहेरचे जराक्स. जराक्स नाही का? जराक्स नाही दादा. दादा लिंबरे विनंती. आम्ही क्लास मध्ये आलो एसी लावून दिवस बनायला तरी चालत तुला. हे नंबर लिख होते ना. नंबर लिख, नंबर लिख, नंबर लिख. बघ ना तुमचा काका घ्यायला गे काका मामा. काय एबीसीडी नाही तुला? काय बोल. ए फॉर काय? ऍपल. ए फॉर अथर्व आला तरी एबीसीडी नाही आला. काय काय माहित. ऑक्टोपस. ऑक्टोपस. ए फॉर काय रे? अथर्व. बी फॉर बॉल. आधी सी फॉर काय? बोल पटकन. सी फॉर कॅट. सी फॉर कॅट कुठं काय? सी फॉर चना ना. गाई चाललो घरी आता. जस्ट आता कपडे घ्यायचे. चाललंय का? चला काय जाता डायरेक्ट कुठे जायचं? पाडी घेणार भैया काय कोण? भैया हे काय जशी त्याला नील भाई दिलदार झाले. काय खावतं बघ. गाई जिथं आलतो पण नील भाईने बघा स्वतःला बाईक किंडीच्या घेतल्या. आता माझ्या हातात दिले त्यांनी. माझा काय कोणता किंडीचा आहे? तुझाच किंडी तर काही भाईने दैनात दिली. डायरेक्ट पिशवी घाली. हे गाई चला फायनल जस्ट आलो. कुठं आलो? क्लासला आलो ना. आता A few moments later. हे गाई चला मस्तपैकी दुपारपासून काही जास्त ब्लॉग शूट न केला. आणि तुम्ही बोला असेल या काय करतं गाई. जस्ट आता टाकी म्हणजे खूप माखलेली गाईज. कारण की आमची थोडीशी टाकी गाई जराशी बाहेर आहे त्याच्यामुळे गाईज माखली. तुम्ही बघू शकता किती घाण आहे टाकीन. आणि गाईज व्हॉइस ओव्हर का करतं? कारण की मशीन चालू होते म्हणून आवाज नव्हता येत ना. नंतर झाला असं की पप्पा बॉरिंग टाकी पण धुवत होता. आणि मस्तपैकी ग्रिल बिजाराचा पावसाळ्यान घाण लागलेली. मग ते पण मस्तपैकी धुवून काढत होतं गाईज. नाही गाईज त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करते गाईज. चला आता तुम्हाला टाकी बघा किती बेकार माखली गाईज. ते गाईज डायरेक्ट का ते तुम्हाला दाखवतो टाकी धुवल्यानंतर ना. गाईज जिथं आलो तर बघतो हे पण आठवण राहिली. पप्पाला आठवण दिली की हे पण लावायचं आहे. तुम्ही सगळं सामान होता. तुम्हाला समजेल गाईज नंतर काय 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 माहिती काय आता सांगून टाकतो. ते गाईचं फिल्टर आहे पाणी साफ करायचं. कारण की आता बोरिंग लावले म्हणून बोरिंगचं आम्ही पाणी चोरू शकतो. त्याच्यामुळे गाईचं फिल्टर आणलेला. यो पण गाईज मस्तपैकी आता लावायचे. मस्त मोठा फिल्टर आहे. अख्खा आतमध्ये सगळं साफच आहे अख्खा. गाईज आवरा मोठा फिल्टर लावायचे. बघू आता कसं काय टाइम लागतो फिल्टर लाव.
हे गाईज चला मस्त टाकली होती आपली गाईज साफ करून टाकली. मगाशी गाईज काय व्हॉइस ओव्हर केला कारण की मशीन चालू होती आणि गाईज ओपन लावला इथं जस्ट ओपन काहीच नव्हता लावला तो फिल्टर लावला कारण की घाण पाणी जर आलं तर कारण सगळं फिल्टर होईल नाही का सगळं निघाल गाईज जो पाईप बाहेर जायचा गाईज फक्त काहीच कनेक्शन झालं तर इथं आणि गाईज झाला सगळं आता कालचं सगळं करून टाकला आणि गाईज आधी वेळ दाखवतोय कुठे गेला यो एक कनेक्शन काढून ठेवले जर दुसरी टाकी आणलीच तर म्हणजे डायरेक्ट इथनं ऑन करून इथनं बंद करून दुसऱ्या टाकीला कनेक्शन डायरेक्ट तर मस्त सगळा फिल्टर लावले. तर अभी गाइस चलो मिलते थोड़ी देर में. ये गाइस बघू शकता वाड़ा बनना और दिवसांची जन भाजी है इसमें गाइस भाजी भात चलो गाइस खाना खा के लेते ब्लॉग में. हे गाइस जस्ट आता 10 वाजले आता बरं पहिले तर ब्लॉग एडिट करतो पहिले तर ब्लॉग एंड करतो मग बरं ब्लॉग एडिट करीन कारण की गाइस ब्लॉग तुम्ही बोला असाल का ब्लॉग छोटे का होतात कारण की गाइज ब्लॉग शूट करण्यापेक्षा गाइज ब्लॉगमध्ये कंटेंट शोधणं काही जास्त हार्ड असतं म्हणजे ब्लॉग की आपण किती पण मिनटं काढू शकतो पण त्याच्यानंतर त्याचे क्लिप्स टाकायचे कट करायचे काय कॉपीराईट या त्या ते गाइज आणि म्हणून त्याच्यामुळं पहिले तर काय कसं की इथं जिमला जायचं पण आज जिमला पण गाइज मिस झाला कारण की तो वरती तुम्ही बघला असं टाकीचं का म्हणजे काम चालू होतं तिथं पप्पाला हेल्प करत होतं थोडी त्याच्यामुळे काय आणि ब्लॉग का काय जर शूट करायला जास्त काही टाईम नाही लागत अर्धे तासा पण आपण शूट करू शकतो अर्धे तास म्हणून टाकायला काही तितके क्लिप्स गाईज टाकायला लागतात म्हणून त्याच्यामुळे काय माझे ब्लॉग्स थोडे छोटे येतात आता पहिले काही पार्ट करायला लागायचे मला ब्लॉगचे आणि काही अर्ध्या तासाचा ब्लॉग मी 15 मिनटं आणायचो पण आता विषय असं झाले की 10 मिनटाचा ब्लॉग म्हणजे 10-15 मिनटं शिकतं पण त्यानंतर क्लिप्स टाकायचे ना टाकायचे त्याच्यामुळे काय बोलतात ब्लॉग शॉर्ट झाला असेल काही समजून घ्या बस गाईज इतकाच ना गाईज चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आय होप गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग वाटतं तुमच्या कॉलेज लाईक करा शेअर करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा भेटू अशा नेट जोपर्यंत